हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरे तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. मार्कंडेय ऋषीलागे धर्मरायो क्षत्रिय धर्म कसले म्हणून म्हाका सांगता म्हूण म्हणटा त्या वेळार मस्त सकट विशय ताण निमगेलेले जाल्ले. आतां म्हाका क्षत्रिय धर्म हांव क्षत्रिय न्हय क्षत्रिय धर्म कसलो म्हूण सांगता. ताजे नंतर आनीक एक कसल सकडी सांगता जालेले चांग चांग विशय आसवे तेवय म्हाका तूं सांगता म्हूण म्हणटना मार्कंडेय सांगतके हांव पुराय विशय तुका सांगतर वता सम मन दिवन आयकम. सांगतरच के मात्रस्तु गौरवादन्ये पित्रन अन्ये तु मेनिरे दुष्करम कुरुते माता विवर्धयति या प्रजाः. ಕೆಲವು ಜನ ಅಮ್ಮಕ ಸುರ್ವೆ ಗೌರವ ದಿವಕ म्हणटाचे ಕೆಲವು जन अन्नाक गौरव दिवका म्हूण म्हणटाचे. तशीची तू सांगली पळत स्त्रियाल विषयो आतांय दुखून शुरू करत असतो. ताण म्हणलेलं न्हय गर्भवती स्त्रियांक प्रसव काल प्राप्त जतन वर्तकी नाकी म्हूण सांगून भंय जाता त्या दुःखी मध्ये तो प्रसव जातरी ते चरडा कितली चंद करून तांनी पळयताची म्हूण त्याची तो सांगतरस पळय. तूं सांगल्या म्हणके आवसू 10 म्हयनो म्हणल्या म्हणके गर्भांत तूं चरडा दवरून घेवन मस्त वेदन अनुभव करून मागीर चरडाक प्रसव करता ती. तशीची आवसू त्या रितीरी पूजनीय. तशीची आन तो कसं करता पित्र चांग चरड म्हाका जावका म्हूण सांगून तपस करता देवाला पूज करता उपासन करता चांग चरडेक जावका म्हळ्यार इच्छा. आवसू 10 म्हयने गर्भांत धारण करून चरडा भारी मोगान पळयता जाल्यार बापूसू एक सुपुत्र प्राप्ती खातीर कितली सकड काम करता तो कठीण तपस्सू यज्ञ देवतेंगेला आराधना सकडी करता तो. तशें जावन आनूय अम्माय समान रितीरी पूज्य दोग जनाकय समान गौरव दिवका म्हूण म्हणटाचे. आनी कश्टावर चरडा पावलींची न्हय आवसूय कश्ट भोगली बापूसूय कश्ट भोगलो. मागीर त्या चरडाला अभिवृद्धी खातीर कितले योचन करतात तांणी कितले सकड यत्न आसता तांकां. चिंतयंती सदा वीर कीदृशोयं भविष्यति हे चरडू कशी जतले मुखासून आमगेले वंशा गौरव हाडतवे की आमगेले वंशा कसले कळंक हाडतवे असले एक सदा काल चिंतन तांकां. कोणा जाल्यार ही माता पित्रांक मेगेल चरडू किर्तिवंत जावका ऐश्वर्यवंत जावका यशोवंत जावका धर्मनिश्ठ जावका पुराय चांग जावका बरे जावका म्हळ्यार आशी आनू अम्मा पुराय जनाकय आसता. कोण आवसुले बापसुली कसा आशी ती पुरयसितकी पूतू तो धर्मात्म म्हणून घेता धर्मरहस्य कळ्ळोलो म्हणून घेता ताका इहपरांतूय सूख मेळटा म्हूण म्हणटाचे. मागीर स्त्रियाल विशय निमगेलेलो न्हू पतिवता स्त्रियांक नैम यज्ञक्रिया काश्चिन न श्राद्धम न उपवासकम यात भर्तरी शुश्रूषा तया स्वर्गम जयत्युत. स्त्रियांक यज्ञ कोरका म्हणना श्राद्ध क्रिया उपवास कसले कोरका म्हणना पती शुश्रूषे पतीले एक बामणाले सेव करचेच एक व्हड विशय स्त्रियांक ताजेन स्त्रिया स्वर्ग पावताची म्हूण म्हणटा.
ताजे खातीर जावन तुका एक पतिव्रता धर्माची एक काणी सांगता हांव आयक म्हूण. तो कौशिक ब्राह्मणाला काणी सांगता. एकलो श्रेष्ठ ब्राह्मण वेद पुरे अध्ययन केला तपोनिष्ठ धर्मशील कौशिक म्हूण म्हणलो. तो एक दीस एक रुखा सावटांत बैसून ताणें शिकील वेद पारायण करता आशिल्लो. त्या वेळार त्या वृक्षा वयर एक सान पक्षी आशिल्ली. ती ते विश्ट म्हळ्यार हागून घालची म्हणटा पळय तशी त्या ब्राह्मणाला माथ्यार पडता. ताका कसल पडलें म्हणून ताका पळयल्यार कळटा तें विश्ट देंवतर माथ्यार दुखून कोप येता. वयर पळयता पक्षी आनी कोपान पळयलेलें न्हय. ते कोपाकच म्हण तागेलें मन वायट आशिल्लें तेदना. हें पक्षीन मेगेल माथ्यार हागली न्हय म्हूण म्हणलेलें. तशी तागेलें मना समजावन ती पक्षी नेल्यार मोरून पडली. कडे ती पडली मेल्ले म्हणले कुळ्ळे ताका भारी एक दय येयली त्या पक्षी वयरी. एक पक्षीक मेगेल निमती तोंदरे जालें न्हय. मिगेल मनान तूं इतली सकडी द्वेश सकडी येवच्या कारण कसं न्ही भारी दुख्ख जाता ताका. मस्त वायट आलोचन केल्लें हांवें अशें करूनच आशिल्लें म्हणून मनान तूं लेखून घेवन तागेलें भिक्षे वेळ जालो. लागींशिल्ले एक गांवांत प्रवेश केलो ताणें. चिंतलें की ताका कितली दिसा आहारा अगत्य आसा तितले कडेन वचचें. कडे एक केन्नाय वता त्याच्या घरा एक पंत वचून भोवती भिक्षां देही म्हणटा. कडेर तिश्ट म्हणून ती भितर दुखून म्हणटा राब राब आयली म्हूण. ती ताका भिक्षा दिवच्या म्हणून आयदनांत रांदप घालतना त्या वेळाक तिगेले बामूण येता. ताका जोर भूक जाला तान जाला म्हूण ती कळ्ळें. कुडलें ती कसं करता तें भिक्षा पात्र बदीन दवरता आनी बामणाक हातपाय धुवच्या उदक दिता. तोंड धुवच्या उदक दिता आनी जेवणा बैस म्हणून वाटे दवरता. मागीर चंद करून ताका वाडटा आनी ताणें जेवूं वारें घालून बसता खंय ती. तिगेले एक नियम आशिल्लो कसो म्हळ्यार ताणें जेवण जाल्ले नंतर वरलेलें तिणें जेवचें. तशी तिणें कसं केल्लें म्हूण म्हळ्यार बामणू तिका सर्वस्व सदाचार संपन्नी ती कुटुंब तिगेलो कशी पळोवन घेवका तशें चंद रितीर ती पळोवन घेता. आनी तितलें मात्र न्ही तिगेले नित्य नैमित्तीक देवता कार्य ती चुकयना अशी करता. अतिथी सत्कार करता. तिगेले सेवकांकय निर्लक्ष करना. तांकां दिवका जाल्यार अन्न आहार दिवन उपचार करता. माय मावसाची भयभक्तीन तांकांय उपचार करता. हांगा बामणाल जेवण जाल्लें ताका तांबूल दिवचें आसा. त्या वेळार ती कूड घासचेल्लें कसो गुतसवें त्या ब्राह्मणाक भिक्षेक राबोवन हांव भिक्षा दिनान अशी सोडला न्हय म्हूण सांगून ताका ब्राह्मणाक ಸ್ವಲ್ಪ राब आतेता घेवन म्हूण म्हणलें. तिका विसरून गेला. आतां उड घासचेल्लें पळयता थंय राबला तो ब्राह्मण. भारी तिका बेजार जालें की सीदा रांदपा कुडा चमकल की आनी शीत घेवन भायर येयली खंय. आनी ताका दिवच्या वतना तो ब्राह्मण म्हणाल खंय तूं कसलें अशी केल्लें राब म्हूण म्हणली नंतर म्हाका भिक्षा दिना अशी इतले वेळ कसलें राबयलें तुवें म्हूण पळयत खंय तो कळ्ळें. ती पळयत खंय ताका कळ्ळी तिका कळ्ळी खंय ताका कोप येयला म्हूण सांगून कुडलें ती समाधान केलें की क्षंतुमर्हसि मे विद्वन भरता मे दैवतम महत. पळय हे विद्वांसा हे श्रेष्ठ मनीशा म्हाका हांव तुका उपचार केल्ले सम जाल्यार म्हाका तूं क्षम कोरका इत्याक म्हूण म्हळ्यार हांव तुका भिक्षा दिता म्हूण सांगून तयार करतनाची मेगेल्ले बामूण घरा भितर येयलो. पळयतना ताका जोर भूक जाला तान येयला म्हूण म्हणली खातीर हांव पळय एक सादवी स्त्रीक बामणूची देव न्हय म्हणले खातीर हांव ताका उपचार करचें मेगेलें आद्य कर्तव्य सुरवें हांव तेंच कोरका म्हूण सांगून मेगेलें कर्तव्य करून जातरी मागीर हांव तुका भिक्षा दिवचें आयली म्हणून कडे तो सांगता खंय तशें तुका ब्राह्मणान गर्यांचो ते पती कृतः तुका ब्राह्मण श्रेष्ठ न्ही ब्राह्मणा पशी तुका पती श्रेष्ठ म्हूण जालो बामणू श्रेष्ठ म्हूण जालो न्हय.
ब्राह्मणांक गेल सेव करचे पशी बामणाल सेवा तुका श्रेष्ठ म्हूण जाल्ले बाई बाय ग्रस्त धर्म आशिल जनान भिक्षाटण्या येईल ब्राह्मणा सुरवे भिक्षा दिवका म्हणस तू आजी आ भिक्षाटण्या येईल आ ब्राह्मणी म्हाका तू अनादरण केला नमे इंद्रोपी येशाम प्रणमते किम पुनर्मानवा भवी सकल देवतेंगेले त्रिलोक अधिपती म्हणून घेतील इंद्र समित सुरवेक ब्राह्मणाला सत्कार करून मागीर विंगड कार्यकर्तके म्हणतात तू सामान्य मनीशी जाल्यार तू बारी गर्विश्टी तू मिगेल सेव करना नशी म्हाका सुरवे भिक्षा दिना नशी तुगेल बामणाले सेव करूक पळिल्लें न्हू तुवें तशें जावं न्हू तुका धर्म रहस्य कसं म्हणून गोतना म्हूण गेल्ले ब्राह्मण म्हळ्यार सामान्य न्ही अग्नी समान म्हूण तुका गोतना म्हूण जाल्ले तशी कितली कोप आमगेलो म्हणल्यार सगळे पृथ्वी लासून वता कळबें म्हूण कडे कुडले ती म्हणाल की तू श्रेष्ठ ब्राह्मण जावनच पुरो तू पळयल कुडले लासून वता म्हूण म्हणू का आमकां ती पक्षी न्ही तुगेल कोपा निमते म्हाका कसलें जायना हांव केन्नाय ब्राह्मणाक अनादरण केल्ली न्ही म्हाका गोतस ब्राह्मण म्हळ्यार देव समान म्हूण सांगून जाल्यार हांव अनिवार्य जावन केलेली ह्या विशयो मिगेल बामणाली सेव म्हाका फस्ट सुरवेच कर्तव्य तशें जावन हांव केल्लेले शिवाय पतिव्रता स्त्रीक सर्वजनांगेल सेवे पशी चड सुरवेक बामणाल सेव बामूण तिका देवशी देवाल सेव सुरवे न्हू करची तशी हांव एक चुकी केली तू श्रेष्ठ ब्राह्मण जाला मिगेल अपराध तुवें क्षम करूं येता तुवें आनी ब्राह्मणांगेल तेजा विशयी तांगेल्या प्रभावा विशयी त्या म्हाका सांगका म्हणना तूं म्हाका गोतस अपेय सागर क्रोधात क्रतो हिल म्हणोदक एक कोप येईल एक ब्राह्मणान सर्व महासागराचे उदक पिवन पिल्लाई वय मागीर अन्यकल्यान त्या कोपान ते लवण उदक करून परिवर्तीत केल्ले तशीच आजिकय महामुनी गेले कोपान प्रादुर्भूत जाला काडगीच्यो दंडकारण्यांत उपशमन जायना अशें आजिकय धग 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 जळटरी म्हूण सांगून म्हाका गोतस कळव्या आनी ब्राह्मणांक निर्लक्ष करल्यार कसो जाता म्हणूक वातापी म्हळेले राक्षस अगस्त्य ऋषींक बाद दिवन तांगेले पोट्टांत जीर्ण जावन चमकले विशय म्हाका गोतना म्हणल्याक लागले म्हाका पुरे गोतस जाल्यार ब्राह्मण कोपिश्ट वय जाल्यार तितलेच दयाळूय तितले क्षमापरय तांणी जावन सुका तशें जावन तुवें मिगेल अपराध क्षम करी म्हूण कडेन सांगता ती म्हाका भंय कसले ना हांव क्षम तुगेले निमगुचे तूं कसले श्राप पिता तो श्राप म्हाका लागता त्या पुरे भंय ना म्हाका इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका मिगेल बामणूच परदैव म्हणटा पळय तशी हांव मिगेले बामणाले सेवा न्यूनातिरेक म्हूण म्हळ्यार कसले चुकी करनाशी कसले अतिरेक करनाशी करता म्हाका पती शुश्रूषा धर्म सोडल्यार विंगड कसले धर्म गोतना म्हाका तूं आतां ब्राह्मण म्हळ्यार श्रेष्ठ म्हणलें मिगेल पती शुश्रूषा धर्मा फलय कसं म्हूण तुका कळ्ळी न्हय तूं दुरदुरी पळयलेली पडटा ती पक्षी लासून गेली जाल्यार म्हाका दुरदुरी पळयली हांव खंय लासून गेले ना न्हय जाल्यार म्हाका गोतस तूं श्रेष्ठ ब्राह्मण तूं तपस्वी करतरस तपस्वी वय वेदाध्ययनी वय वेद गोत्तशिलय वय वेदाध्ययनी म्हणजे पशी वेद अध्ययन करून जाल्लो म्हूण येता जाल्यार ताजे वटू ಸ್ವಲ್ಪ धर्मकर्म रहस्य तुका कळका ब्राह्मणोत्तमा कोण निजावन ब्राह्मण म्हणून घेता गोतस्वे तो क्रोध शत्रु शरीरस्थो मनुष्याणां द्विजोदय यह क्रोध मोह त्यजति कोण क्रोध मोह लोभ पुरय त्याग करतकी तोची देवता समान म्हूण सांगून देवती लेखताच की तोच श्रेष्ठ ब्राह्मण म्हूण आनी ब्राह्मणान केन्नाय सत्य सांगता कोणाक हिंस करूनच तोच ब्राह्मण म्हूण देवती समित सांगताची जितेंद्रियत्व कोण आस धर्मपरायण कोण अध्ययन निरत कोण अंतरंग बहिरंग शुद्ध जावन कोण आस कामक्रोध दोन्ही त्याग केला कोणे ताकाची देवती सांगताची तो ब्राह्मण म्हूण सांगून अशी ती ब्राह्मणांक गेले पुराय विशयू कश्य सुका ब्राह्मणान म्हणलेले विशयी ती साध्वी ती पतिव्रता स्त्री ती त्या कौशिक ब्राह्मणाक सांगता आनी
सांगत काही ती सत्यार्जवे धर्म माहो परम धर्म विदो जना दुर्ज्ञेय शाश्वतो धर्म सच सत्य प्रतिष्ठित धर्म कोण धर्म गोत्तस त्यांनी सत्य सांगचे आणि रजुत्व म्हळ्यारी कसले कपट नाश असचे म्हणांतो तेचे श्रेष्ठ धर्म म्हणताचे तशी श्रुतीप्रमाण कसला सांगला त्यांचे धर्म म्हणून वृद्ध म्हळ्यार ज्ञानवृद्ध जन सांगताचे तशावन तू या धर्म सूक्ष्म सुरवेक सीक तुका त्या कळणी गोतना शिकनी म्हणजे रे म्हाका पुरसत ना तुका शिकोवच्याक तू मिथिला नगर आवस थंय एकलो धर्म व्याद म्हणस तागेल्या की धर्मरहस्य कसले म्हण निमगी तो सांगतो तुका शाश्वत धर्म कसले म्हणी ताका गोतस तो सांगता सदा सर्व काळ माता पित्र शुश्रूष करतो रस्तो तो तू थंय वस धर्म यादम तथा प्रचाव गत्वा तुम्ही ती लांपुरेम केदन तुका वचका म्हण दिसता पळय केदन तुका अनुकूल म्हण दिसता तेदन तूं वस म्हण सांगता रस ती आनी हांव सांगिले ना म्हाका सांगचे गती नाशिल्लें ही कोण म्हाका सांगूक म्हण तूं लेखली जाल्यार म्हाका क्षम कर तूं म्हण सांगता रस ती कडेन कौशीक म्हणटकय ना हांव तुगेले वयर कोप्पनी म्हाका कोप येयल वय जाल्यार आतां तूं इतली सकळ उतर सांगतना वय म्हाका हांव कोपाक मोहाक सकड पडता म्हळ्यार वय तशें जावन हांव सुरवेक धर्मव्यादाला वता आनी श्रेश्ठ धर्म कसले म्हूण सांगून शिकून येता म्हूण सांगून म्हणटा ताका ब्राह्मणी भिक्षा दितकय कौशिकू हांव मस्चूक केल्ले ह्या ब्राह्मणी विशयांत म्हणून ताका तो निंद करून घेता आनी तागेल्या आश्रमा वता जाल्यार तागेलें मना समाधान आसवे ना केन्नाय तागेल्या कान्नान तूं त्या ब्राह्मणीन सांगिल्लें उतर गोंदळ तरस कसले जेवो हांव मस्चूक केली म्हूण सांगून पश्चाताप भोगतरस कडेन ताका दिसलें की कसले जेवो धर्म म्हळ्यार कसलें म्हणून सम हांव शिकून काडूं का म्हूण सांगून सीदा तो वता धर्मव्यादा लागीं मिथिला नगरा वता आतां धर्म म्हळ्यार कसो म्हूण कळोवका जाल्यार हे एक मार्ग सोडला विंगड कसलें ना म्हाका आत्ताच हांव मिथिलापुरा वता म्हूण सांगून तो मिथिला नगरा तिकड वता चमकून वचीन मध्य कितले की अरण्य मेळटा कितले की ग्राम कितले की नगर मेळटा कडेर म्हणटा जनकरायाल मिथिला नगरा वचून पावता थंय मिथिला नगर कितली चंद म्हळ्यार थंयचे गाम नगर पट्टण उपवन चार मार्ग कुडसूज कडेन पुरे कडेन एक नमने चंद ते नीट वाट म्हळ्यार खंय वक्रगती ना शाम्य येता पळय म्हणटाची मस्त कर रोडार पोट्टा दुखता मात्ते गुंता म्हणून ट्रॅव्हल करता तसल कसले ना स्ट्रेट रोड्स पुरे कळवे तशी हेकड तेकड पुरे बरे अंगड्यो ताजे नंतर हस्ती आसाची गोड आसाची रथ आसाची सैनीक आसत त्या पट्टणा बरे जन आसाची पुराय प्रजा वर्ग कोणाल तोंडार दुख्ख मेळेल ना रष्टपुष्ट आनी केन्नाय संतोशारी आसूची जन आनी की मध्य वता मागीर तो मिथिला पट्टणा राजबिदी वचून पावता तागेले द्राक मेळ्ळेले ब्राह्मणांक धर्मव्याद म्हळ्यार कोण तागेले घर खंय त्या परी निमगून वता मस्त दूर वता कडेर म्हणटना कौशिकू एक जागे तांणी धर्मव्याद खंयच म्हूण सांगिल्ले जागे वचून पावता पळयल्यार थंय प्राणी वध करता रस थंय तो आसत कळवे त्या वेळाक तो व्याधू थंय तो मांस विक्रय करतलो तो करता रस ब्राह्मण कसो करता ಸ್ವಲ್ಪ दूर राबता कोणीय जन नातिल कडेन राबून आसा तागेल्या अंगडी येद्राक बरी जन मांस घेवच्या राबल्यांची हो दूर वचून राबता ते जनान कळून कोण तूं कसले आयला म्हणटना हांव धर्मव्यादा पळोवचे आयला थंय बरे जन आसा म्हूण हांव हांगा घेवन रावला कोणकी वचून धर्मव्यादाले सांगता पळय तुका पळोवचें वोत एक ब्राह्मण येयला धर्मव्याद पळयता भारी संतोशार उठान राबतकी आनी सांगतकी ताका नमस्कार करून हे ब्राह्मणा तुका सुस्वागत तूं आमगेल्या हांगा आयला हिच्यावन हांव एक जातीन एक व्याधू हांव बरी किळू मनीशू तुका मेगेल निमती कसो जावकास सांग तूं म्हूण आनी म्हाकाय गोत्तस तुका एक पतिव्रता स्त्रीन मिथिला पट्टणा बस म्हूण सांगिल्लें पळय हाका आतां आनीक आश्चर्य जातकी ब्राह्मणा थंय त्या ब्राह्मणीक पक्षीक कोप्पून दोळ सोडले कुडले पक्षीन जोळून पडलेले तिक कळ्ळे
ಅಪಕ್ಷೆ ಮೆಲ್ಲಿ ಮುಣ್ ಹಂಗ ತೀಣಿ ಮಕ್ಕ ಹಾಗೆಲ್ಲ ಪೆಟ್ಟೆಯಿಲ್ಲ ಮಳ್ಳಲ್ಲಿ ವಿಷಯ ಹಾಕಕೊಳ್ಳೆ ಭಾರಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಕಶಿಯೇ ಮುಣು धर्म व्याद म्हणत काही फळे ये जागो तुगेल तसल विदाद्येन संपन्न ब्राह्मणान रापच्या योग्य जाग नाही तू मिगेल घरायो मिगेल उठ तू खुश असला मात्र वत्ताय करना ब्राह्मण कसाला आलोचन करना संतोष जायत म्हणता इथे म्हणताका ते व्यादाला एक ज्ञानाची पळून आश्चर्य झाला ताका कडेरी व्याद कसं करता ब्राह्मणा घेऊन तागेल घरा भितर वता चंद घर ब्राह्मणाले थंय बसयत ह्या व्याधाले धर्मव्यादाल घर बारी चंद फुटाची थंय बसयत की ताका एक कडीन आनी अर्घ्यपाद्य दिवन सन्मान करता येता योग्य सत्कार म्हणटा पळय ते करता त्या वेळार प्रयाणाचे आयास गेल्ले पाय्या दुखी गेल्ली तो कौशिकू ते व्याधाले सांगता की कर्मैतद्धि न सदृश्यं भवतः प्रतिभाति मे अनुतप्ये भ्रशं तात तव घोरेण कर्मणा तो म्हणत की या मांसविक्रय काम तुगेल तसल जना योग्य नाही की म्हूण इत्याक म्हळ्यार क्रूरी जनाल कामते तूं पळयतना मस्त तपस्वीशी दिसता तशें जावन तूं हें काम करतना म्हूण म्हाका मस्त बेजार जाता कडेन धर्मव्याद म्हणाल की कुलोचितम इमं कर्म पितृपैतामहं परम तुका क्रूर कर्म म्हूण दिसच्या पुरो जाल्यार मिगेले कुलोचित कर्म म्हळ्यार मिगेले कुलाचे जनान हेंचे कर्म करचे मिगेल अन्नान मिगेल अज्जान पुरय हेंच केल्लेले तशी हेंच श्रेश्ठ कर्म म्हूण म्हाका दिसता तशी तूं कसले बेजार कोरका म्हणना हांव ह्यो असल काम करतना म्हणून बेजार म्हळ्यार कसलें अयो हाका विंगड कसलें काम मेळ्ळी पाप हें काम करतरस म्हूण लेखूं नका म्हाका पुरे काम करूं गोत्तस जाल्यार हें आमगेले कुलकसबू मळेल कत्री कुलव्रती मळेल कत्री सोडून नवे मळेल कत्री हेंच करतरस कळवे हें हांव जेव सूर केलें व्रती न्ही मिगेल कुलाक सूर दुखून हिची व्रती तशी आतां मिगेले कुलोचित व्रती करतरस हांव ताज नंतर मिगेल आनम्मा मस्त मानतार जाल्ल्यांची तांगेले सेवा करूनच हांव म्हणटा सत्यम वदे न अभ्यासूये यथाशक्ती ददामीच हांव सत्य सांगता अशी हास्या खातीर जाल्यार हांव फटी म्हूण सांगना खंयचे कोणाले विशया म्हाका असूयना यथाशक्त न अभ्यासूये कसले असूयना कोणाले विशया म्हाका जाळ मत्सर ना यथाशक्ती ददामीच यथाशक्ती हांव दान करता देवता अतिथी भृत्यानाम अवशिष्टेन वर्तयी देवतींक पूज करता अतिथींक आदरान स्वागत करता सत्कार करता भृत्यांक म्हूण कांड भरलेले अन्नांतू अन्न तांकां दवरनू भरलेले अन्नांतू हांव जेवता म्हळ्यार कडेर म्हणटा जेवचें पुराय जनाल जेवण जातरी म्हूण तितले लेखल्यार पुरो अन्य कसं म्हळ्यार न कुत्सयाम्यहं किंचिन न गर्हे बलवत्तरम कृतमन्वेती करतारम पुराकर्म द्विजोतम कोणे कसले केल्लें चुकी जाल्ली जेवो अपराध जालो कसले जेवो तूं अशें केलें तशें केलें तूं हें केलें तें केलें म्हणून तांकां वापस किरकीर जेवची तशी करना अन्य कसं म्हळ्यार कृतमन्वेत करतारम पुराकर्म द्विजोत्तमा तशी फूड केल्लेले कसले कर्म म्हळ्यार पुण्यकर्म पापकर्म दोन्ही मनुष्य जलाल करता ते मुखारय कसो सकट जाता ते हाजे वयर डिपेंड जावन आसता अनुसरून वचचें म्हणटाचे तशी आसता ते ही यो धर्मव्यादो ब्राह्मणांक हे पुरे विशयी सांगतरस आनी सांगता पळय कृषी गोरक्षणे व्यापार हे तीन निमती जीवन कोरयेत म्हूण सांगून आस तिनी विशयी सांगचे जाल्यार पळय कर्मशूद्रे कृषिर्वैश्ये संग्रामः क्षत्रिये स्मृत ब्रह्मचर्यं तपोमंत्रः सत्यं च ब्राह्मणी सदा तीन वर्णाच्या सेवा शूद्रान कोरका म्हणस कृषी गोरक्षण आनी वाणिज्य वैश्यान कोरका म्हणस युद्ध करून शत्रूंक विनाश कर धर्मान राज्य परिपालन करचे ते क्षत्रियाक म्हणस ब्रह्मचर्य तपश्चरण मंत्रपुरश्चरण सत्यनिष्ठे हे ब्राह्मणाक म्हूण म्हणटाचे हे पुरे विद्युक्त म्हळ्यार शास्त्र निर्णयांतो शास्त्र पुराणांतो पुरे सांगिल्ले निर्णय कोण कसल कोरका खंयचे वृत्तीच्यान खंयचे वर्णाच्यान कसल कोरका म्हूण सांगून तशी राजा प्रशास्ती धर्मेण स्वकर्म निरता प्रजा स्वकर्मांतू
आसूचे प्रजावर्गांक तांगेल कर्म ते प्रजावर्गांक दान जल्लो दान धर्मान रायान परिपालन कोरका म्हूण म्हणटाचे. कोण कर्म भ्रश्ट यथायोग्य तांकां सत्कार न्हय तांकां तिरस्कार कोरका आनी शिक्षा दिवका यथायोग्य शिक्षा दिवका आनी तांणी तांगेल कर्म कसस तेंची कर्मां तूं आसची तशी कोरका म्हूण ते रायांगेले कर्तव्य राय जावन येयल्यार कोणें कर्तव्य म्हूण सांगून म्हणटा. जनकस्येह विप्रर्षे विकर्मस्थो न विद्यते स्वकर्मनिरत वर्णाश्चत्वारोपि द्विजुत्तम. हे भ्रमर्षे जनकरायान आलसूची हे देश हांतू खंयचे प्रजय तागेले वंशानुगत जावन येयले वर्णाश्रम धर्म पालन करना शिसोणा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्णाचे तांगेले वर्णाश्रम धर्म पालन करता रसची. स एष जनको राजा दूरवरत्तमपि चेत् सुतं दंडे निक्षिपति तान ग्लाते धार्मिकम. यो आमगेल जनकरायो आनी कितले लायक राय म्हळ्यार पक्कनी तागेले अशी दुष्टवृत्ती करतलो तागेलो पुतू जाल्यार तो दंडन दिता कळ्ळें. दंडे निक्षिपति तान ग्लाते धार्मिकम म्हणून धार्मिक मनशाक कसं कारणांनी दंडन दिवचें वचन. आनी राजानो ही स्वधर्मीण श्रेयमिच्छन्ति भूयसीं. राय जाल्ल्यान तांगेले क्षत्रिय धर्म पालन कोरका तशी पालन केल्ली म्हूण जाल्यार ताका राज्यलक्ष्मी तागे लागीं आसता चंचल जायना ती म्हूण. आनी म्हगेले विशय पळतो हांव जातीन व्याधू न्हय मे कचकसल सगळे प्राणी मास विकून ताजेन म्हगेलें जीवन न्हय मे म्हूण हांव त्या प्राणींक मारन हाडतवे ना विंगड कोणकी मारचे प्राणी ते ताजे मांस मात्र हांव विकचें शिवाय हांव प्राणी मारचे विशय ना म्हूण. न भक्षयामि मायानि ऋतुगामी तथायहम सदोपवासी च तथा नक्तभोजी सदा द्विज. हांव मांसभक्षक म्हूण लेखचें नाका. हांव येद्दोळतय मांस म्हणलेलें कसलें खायन आनी पत्नील संग करच्याकय म्हाका नियम आसा ऋतुकला मात्र करता. आनी नित्याची एक क्रम आसा म्हगेल सकाळीं 3 होतूय हांव पोटा खायना अशें आसचें रात्री जेवचें त्या रितीन उपास व्रत इत्यादी हांव करता. अश्चेलश्चापि पुरुषो भूत्वा भवति शीलवान प्राणी हिंसा रतश्चापि भवति धार्मिक पुनः. कोण क्रूर जावनस एक साधू जीवन कोणेय कोयत म्हूण सांगून कोणेय साधू जीवन म्हळ्यार चांग जीवन कोरयत तांणी व्रतीन क्रूर आतां म्हळ्यार धर्मव्याधू ते कसले सांगचे म्हळ्यार हांव व्रतीन क्रूर मांस विक्रय करतलो जाल्यार हांव मांसा खातीर प्राणी मारना. कोणकी मारन हाडलेले हांव दूड दिवन घेवन वापस हांव विकचें तशी ते तशें जावन म्हगेले जावन म्हगे वर्ण धर्मान आमी क्रवरवृत्ती कोरयत जाल्यार हांव ते विंगड जनान फुडें पळोवच नाका. हे पुरे आमी करचें तशी समन्हय म्हूण म्हणचें नाका म्हूण सांगून हांव हे वृत्ती म्हगेली क्रवरवृत्ती म्हूण न्हय खाली विक्रय वृत्ती जीवन म्हगेलें साधू जावन आस छंद संत जीवन तशी प्राणी हिंसक जाल्यार तागेली वृत्ती तीच म्हूण जाल्यार ताणें धार्मीक म्हूण म्हणून घेवचें म्हूण ना. तशी सांगतरस अन्यक भेरुंडा वामनः कुब्जः स्थूला शीर्षस्तथैव च क्लीबाश्च अंधाश्च बधिरा जायन्ते उच्चलोचनाः. म्हळ्यार पळय आनी लोक अधर्म चड जाल्यार कसो जाता गोसवे विकार जावन आशिल्ले जेवो सम आकारणातील मनुष्य जाताचे तांणी कुळ्ळ जावन आसच्या पुरो कुब्ज म्हणटा पळय कुरूप जावन आसच्या पुरो
धाट व्हड मात्याचे तशी नपुंसक म्हणटाची कुरडे केप्पे आनी काणसी दोळ्याचे कसले जत्त म्हूण सांगू जायना म्हूण म्हणटरस रायान एक चूर पाप कार्य केल्यार पुरो धर्म अलक्ष केल्यार पुरो तागेल नीती समनांतले पुरो ताजी प्रजा वर्गांक ताजी सुरवे बाद जावचे जाल्यार आमगेल राय जनक पुराय प्रजा वर्गांक धर्मान परिपालन करतरस तागेल विशयांत केन्नाय ताका बरी जवो म्हूण म्हणलेले अनुग्रह बुद्धी असं म्हूण जाल्यार कोणाक प्रजा वर्गांक तो प्रजेंक धर्मान पालन करता प्रजा वर्गांक तागेल वयरी मस्त मोग सुका न्हय तशी आमगेले प्रजे वर्गांक आमगे त्या रायान आमगेले चेडूशी पळयल म्हूण जाल्यार म्हळ्यार तागेले चेडूशी पळयल म्हूण जाल्यार प्रजा वर्गय तशीच तांगेल कार्य छंद रितीर करून त्यांनी म्हळ्यार रायू तागेल कर्तव्य कर्म छंद रितीर करता म्हूण जाल्यार प्रजा वर्गय तांगेले वर्णाश्रम धर्म त्या तांणी पालन करताची आनी हांव पळय कोणीय म्हाका होगळ सुवोवचें कोणीय म्हाका तेगळ चोवचें हांव एकालें काण घेता होगळ सिलकुडलें संतोश पावचें तेगळ सिलकुडलें दुख्ख पावचें तसल कसलय ना आनी कोण स्वधर्मेण संयुञ्जन्ति च पार्थिवाः न किंचित उपजीवन्ति दान्ता उत्थानशीलः एक कोण तांगेले स्वधर्म निरत जावनशें म्हळ्यार ब्राह्मणान ब्राह्मण धर्म करचे कृषिकान वैश्यानी कृषिक धर्म करचे तेंची प्रत्येक कोण तांगेले धर्म पालन करता की तशी कोण जितेंद्रियत्वार आसकी कोण खंयचे कार्य करच्याक भारी बुद्धंत आसता की तसले राय तांणी कोणालेय अवलंबनेन तसनाची धर्मोची तांणी अवलंबीन आसताची म्हणून तो असले मस्त सकडी उपदेश मेळटा मागिरी तो कौशिका लेगीत तो सांगता कोण धर्मम यादू या पुरे मागिरी कश्य सुखा म्हूण सांगता पळय भगवद्गीते देवान सांगला बरें प्रिये न अतिभृशम ह्रश्येत अप्रिये न च संजरेत म्हळ्यार आमकां जाय जाल्ले संतोश आमगेले कुशीच कसं की काम जालें म्हणकुळ्ळें भारी संतोष पावचे कसले आमकां नज्जशील जाल्लें म्हणकुळ्ळें भारी दुख्ख पावचें हें मनशाल सहज स्वभाव ते तशें आसचें नज्ज म्हूण हे कसं लाभ नश्ट सुख दुःख कष्ट सुख हे पळय समान जावन येवका कळ्ळें आनी कसं म्हळ्यार कष्ट म्हळ्यार आमकां कळ्ळें मान्य कश्टशील जनाल स्पंदन करीत तशें जावन कष्ट म्हळ्यार कसलें म्हूण सुरवे मना व्हरून घेवका तेन्ना कोण कश्टारस म्हूण पळोवन ते तांगेलें कश्ट निवारण करचें जातवें म्हूण आमी पळोवेत तशी आनी खंयचेंय एक कार्य केल्लें म्हणलें की आमी तें कार्य कसं की चुकून कसं की चडवण फल जालें ताका म्हणलें कुडलें वपास हें काम सम करचें कशें म्हूण पळोवंक आशिल्लें जेवो आनी एक रितीर सांगचें जाल्यार तें खंयचें एक काम केल्लें चुकून केल्लें तेणी जावन चूक ही म्हूण मागीर कळ्ळें जाल्यार वपास एक पंत चूक केलो आनी आनी एक पंत केल्लें इत्तें म्हूण सांगून करचें न्ही केलो जनान म्हणूस एक पंत मारल्यार 10 पंत मारल्यार मरण दंडन एका पंत दिवचें न्हय तसल्यार मरचें वय म्हूण जाल्यार आनी एक 10 जाणां मारून मोर येत आशिल्लो म्हूण त्या पळय चूक तशी हांगा मात्र तें मरण दंडनी एक पंत मेळचें जाल्यार परलोका वता 10 जाणां मारलेली शिक्षा 10 पंतान बई सुका जाता तशी खंयचें काम चांग की बरी की खंयची कामान आमकां बरें फल मेळटा की तें मात्र काम करका म्हूण सांगून आसता वरलेल पुरे काम करूनच म्हूण तशी आनी सांगता आतां तुका कोणकी एकल्यान द्रोह केले ताकाय हांव बुद्धी शिकयत पळय ताकाय हांव वायट करता पळय म्हूण सांगून करूनच आमी जाल तितलें समाधान रावूं का
तो ताण कसं की आमकां द्रोह केला म्हळ्यार आमी ताका द्रोह करची न्हय. त्या बुद्धी आसला रे कालक्रमान तूं आमकां वायट जाता म्हूण सांगता. हे धर्मव्यादाले आनीकी मस्त सकडी उपदेश आसा. ಸ್ವಲ್ಪ ಪೈತಿ ದಿಸಾಕ आमी पळोवया. आजी सांगील सर्वे परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.